Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture series of the English Grammar. तर आज आपण इंग्लिश ग्रामरचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात जे इंग्लिश ग्रामर आहे ते. जर तुम्हाला व्हिडिओज चांगले वाटले, लक्षात आले तर लाईक करा, सबस्क्राईब अँड शेअर. ओके, तर चला स्टार्ट करूया जे बेसिक ऑफ द इंग्लिश ग्रामरचा जो बेसिक पार्ट आहे तर आज आपण ते बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघायचा. त्यामध्ये बेसिक ऑफ द इंग्लिश ग्रामरमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि त्यामध्ये ॲग्रीमेंट काय असतं ते बघूया. रूल इज इक्वल्स टू जे आहे ना ते फॉर्म्युला आहे एक सेंटेन्स तयार करण्यासाठी. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो. म्हणजे रूल काय आहे की सब्जेक्ट असणार पहिला, मग त्याच्यानंतर वर्ब असणार आहे, मग ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, तर आता आपण सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिला त्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत तर त्यामध्ये काय काय सब्जेक्ट आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट. तर ह्यामध्ये जे आहेत ते सब्जेक्ट. तर ह्यामध्ये पण काय आहे पार्ट, तर एस म्हणजे काय आहे आपण लक्षात ठेवायचं आहे. एस मीन्स सिंग्युलर अँड पी मीन्स प्लुरल. तर सिंग्युलरमध्ये आय, त्यामध्ये काय येणार आहे सिंग्युलर आय आहे. त्याच्यानंतर वी प्लुरल आहे. वी म्हणजे आम्ही म्हणजे सगळे आलं ना त्यामध्ये, तर ते प्लुरल झालं. यू, एक यू जे असते ते सिंग्युलर असते आणि सेकंड यू जे असते ते काय असणार आहे प्लुरल असणार आहे. ही, शी, इट. म्हणजे एखाद्या वाक्यात जर मी माझ्याबद्दल सांगतेय तर तिथं काय झालं की मी फर्स्ट पर्सन झाले, म्हणजे मी माझ्याबद्दल सांगते किंवा आपल्याबद्दल, त्यात मी पण आले ना, आम्ही, वी, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे फर्स्ट पर्सन म्हणणार आहे. तर नेक्स्ट बघा, यू म्हणजे मी तुझ्याबद्दल सांगते, तुझ्याबद्दल किंवा तुम्हाबद्दल सांगते, त्यात मी नाही आहे. म्हणजे मी काय करते, मला सोडून मी सेकंड पर्सनबद्दल काय म्हणते, इथं काहीतरी इन्फॉर्मेशन सांगते, तर इथं काय झालं आहे सेकंड पर्सन. आता काय आहे इथं नेक्स्टमध्ये हे जे आहे ना ह्याला आपण काय म्हणणार आहे थर्ड पर्सन. तर इथं काय असणार आहे की थर्ड पर्सन का म्हणणार आपण इथं, कारण ही, शी, इट. म्हणजे ही, शी, इट, तो, ती आणि ते. इथं काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे, थर्ड पर्सन असणार आहे. तर ह्यामध्ये थर्ड पर्सन काय, आपण तिच्याबद्दल म्हणजे ना मी माझ्याबद्दल बोलतेय ना तुझ्याबद्दल बोलतेय, आपण थर्ड पर्सनची इथं डिस्कशन करतोय. म्हणून इथं काय आले ही, शी, इट, तो, ती आणि ते जे आहे इथं काय असणार आहे इथं थर्ड पर्सन असणार आहे. हे जे इट आहे ना इथं काय असणार आहे, फक्त इथं निर्जीव असं लिहिलं आहे, पण इथं ॲनिमल पण इन्क्लूड होणार आहे, बर्ड्स पण इन्क्लूड होणार आहे यामध्ये. हे पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता त्याच्यानंतर बघा की नेक्स्ट पॉईंट काय आहे यामध्ये दे एकच पॉईंट राहिलेला आहे इथं आपल्याला. हे दे काय आहे प्लुरल आहे. तर ह्यामध्ये काय असणार निर्जीव व सजीव दोन्हीसाठी काय असणार आहे दे असणार आहे. त्यामध्ये जर नाऊन आहे, आता अनेक पार्ट आहे की नाऊन जर सिंग्युलर असेल तर नाऊन पण येणार आहे आणि नाऊन जर प्लुरल असेल तर तेही सुद्धा इथं काय येणार आहे सब्जेक्टमध्ये काय असणार आहे इथं येणार आहे. बघा वरती आपण काय बघत आहे सब्जेक्ट म्हणजे काय आहे कर्ता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं इंग्रजीमध्ये जे आहे ना वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते. इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात कशाने होते सब्जेक्टने होते. त्यामध्ये इंग्रजीमध्ये एकूण सब्जेक्ट किती आहेत 8. आत्ताच आपण बघितलं की 8 सब्जेक्ट आहेत. ओके, तर मग काय असणार तिथं की इंग्रजीमध्ये सब्जेक्ट किती आहेत 8 सब्जेक्ट तर आहेत इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर त्याऐवजी नाऊन, आपण नाऊन पण बघितले, त्यामध्ये सिंग्युलर प्लुरल नाऊनचा वापर सुद्धा काय होणार आहे तिथं होणार आहे. तर सिंग्युलर प्लुरल नाऊनचा बघा इथं फर्स्ट एक्झाम्पल बघा, इंदिरा गांधी वॉज नोन ॲज अन आयर्न लेडी. तर इंदिरा गांधी वॉज नोन ॲज अन आयर्न लेडी म्हटलं ना तिथं, तर इंदिरा गांधी वॉज नोन, इंदिरा गांधी जे आहे ना इथं काय असणार आहे इंदिरा गांधी वॉज नोन ॲज अन आयर्न लेडी. तर इंदिरा गांधी काय झालं इथं नाऊन झालं आहे, बट इथं काय आहे सिंग्युलर असणार आहे ते. मग ह्याला आपण काय करणार आहे रिप्लेस करायचं आहे. इथं अंडरलाईन वर्ड जे वर्ड आहे ना त्याला इथं रिप्लेस करायचं. तर इथं काय येणार आहे शी इज अन करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर सेकंड बघा चिल्ड्रन शुड बी टॉट हाऊ टू थिंक नॉट वॉट टू थिंक. ओके, चिल्ड्रन शुड बी टॉट हाऊ टू थिंक नॉट वॉट टू थिंक. तर इथं चिल्ड्रनला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. तर चिल्ड्रन काय असणार दे चिल्ड्रन असतात. ओके, दे चिल्ड्रन. तर इथं कशानं आपल्याला रिप्लेस करायचं आहे देनं रिप्लेस करायचं आहे. नेक्स्ट जे आहे ते ह्युमॅनिटी इट इज अन वर्ड. आम्ही आत्ताच बघितलं की ह्युमॅनिटी जी निर्जीव वस्तू असते त्याच्यासाठी असतं. तर ह्युमॅनिटी कॅन नॉट बी टॉट बट इट कॅन बी एक्सपिरियन्स्ड. तर ह्याला काय असणार आहे इथं ह्युमॅनिटीला आपण काय दे ह्युमॅनिटी होणार नाही ना, इट रिप्लेस होणार आहे इथं. ओके,
तर चला आता पुढे रूल 2 बघूया आपण. इथं काय असणार आहे रूल 2. इट वर्सेस दे यांचा वापर कसा करायचा. इटचा वापर सिंग्युलर नाऊनसाठी करतात. जो इट आहे ना त्याला काय करणार आपण सिंग्युलर नाऊनसाठी याचा काय होणार आहे वापर होणार आहे. सिंग्युलर नाऊनसाठी याचा काय असेल वापर होणार आहे. तर ते कसा वापर होणार आहे ते आपण बघूयात ह्यामध्ये. इटचा वापर निर्जीव वस्तूसाठी तसेच चाइल्ड, बेबी, किड, ॲनिमल, बर्ड इत्यादी नाऊनसाठी सुद्धा केला जातो. देचा वापर जो आहे तो प्लुरल नाऊनसाठी करतात. देचा वापर कशासाठी होणार आहे प्लुरल नाऊनसाठी करायचा. समजलं. देचा वापर कशासाठी होणार आहे प्लुरल नाऊनसाठी. इटचा वापर सिंग्युलर नाऊनसाठी. म्हणजे असा पाठ करू आपण की दे कशासाठी येणार आहे प्लुरल अनेक वचनीसाठी आणि इट कशासाठी येणार आहे सिंग्युलरसाठी येणार आहे. ओके. त्याच्यानंतर इटचा वापर कशासाठी केला आपण निर्जीव वस्तूसाठी तसेच चाइल्ड, बेबी, किड, ॲनिमल, बर्ड इत्यादी नाऊनसाठी आपण सुद्धा केला जातो. देचा वापर आता कशासाठी होणार आहे सजीव निर्जीव दोन्हीसाठी होणार आहे. फक्त इथं काय येणार आहे प्लुरलसाठी होणार आहे. फॉर एक्झाम्पल द हॉर्स विच ओन द रेस इज कॉल्ड हँडसम. तर इथं काय असणार आहे द हॉर्स हा शब्द आहे तो हॉर्सला काय म्हणणार आहे आपण ॲनिमल आहे हॉर्स. तर आपण इथंच बघितले की ॲनिमलला आपण काय म्हणणार आहे इट असं आपण तिथं रिप्लेस करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. तर इथं स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. तर इथं काय असणार आहे इट्स जो आहे ना इथं बघितलं ना आपण फॉर इट्स मदर. तर जे चाइल्ड आहे त्याच्यासाठी आपण काय घालणार आहे तर इट हा शब्द वापरणार आहे. द पीपल हू डोंट कास्ट देअर वोट्स आर नॉट रिस्पॉन्सिबल सिटीजन. तर इथं आन्सर काय असणार आहे दे पीपल किती असणार आहेत अनेक वचने आहेत ना प्लुरल आहेत पीपल. तर इथं काय असणार आहे दे येणार आहे. ओके. तर सिंग्युलर आपण कशासाठी वापरतो सिंग्युलरसाठी इट वापरतो. त्याच्यानंतर रूल नंबर 3 बघा. रूल 3 सब्जेक्ट पोझिशन काय असणार आहे. सब्जेक्ट पोझिशन आम्ही आत्ताच बघितलं की सब्जेक्ट पोझिशनमध्ये काय असणार आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सनमध्ये आपण बघितलं ना. फर्स्ट पर्सनमध्ये कोण येणार आहे इथं आय, वी, यू. सेकंड पर्सनमध्ये, थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, दे, नाऊन. तर इथं काय असणार आहे थर्ड पर्सनमध्ये हे असणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं जर वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील. जर वाक्यात काय असणार एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील. आता आपण हे बघितलं हे सब्जेक्टच आहेत. तर एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर त्या सब्जेक्टचा अनुक्रम खालीलप्रमाणे असतो. तर कसा असणार आहे अनुक्रम तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट इथं काय असणार आहे फर्स्ट पर्सन. जर सब्जेक्ट जर निगेटिव्ह म्हणजे जे वाक्य आहे निगेटिव्ह आयडियाज सांगत असेल तर निगेटिव्ह आयडियाजमध्ये सगळ्यात पहिला कोण येणार आहे फर्स्ट पर्सन येणार आहे. मग सेकंड पर्सन येणार आहे. मग थर्ड पर्सन. और काय असणार आहे फर्स्ट पर्सन और सेकंड पर्सन और फर्स्ट पर्सन और थर्ड पर्सन असं इथं काय असणार आहे इथं अरेंजमेंट असणार आहे. पॉझिटिव्हला सेम उलटा असणार आहे इथं की पहिला जो आहे तो सेकंड पर्सन येणार आहे. थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन. तर सकारात्मक जे पॉझिटिव्ह वाक्य आहे त्याच्यासाठी काय असणार आहे हे आयडिया सांगत असेल तर त्यामध्ये असे अरेंजमेंट असणार. तर एक्झाम्पल बघूया आपण की आय, यू अँड ही. I, you and he have been successful in his examination. तर इथं काय म्हटलं I, you and he have been successful in his examination. तर हे वाक्य कसं आहे इथं वाक्य आहे सकारात्मक सक्सेसफुल. इथं निगेटिव्ह जे आयडियाज आहे इथं कुठेही निगेटिव्ह आयडियाज सांगितलेलं नाही आहे. तर एक्झाम्पल काय येणार आहे आय, यू अँड ही. तर आपल्याला निगेटिव्ह नाही आहे तर पॉझिटिव्ह आहे ना. तर इथं कसं सांगितलं सगळ्यात पहिला सेकंड पर्सन येणार आहे. तर सेकंड पर्सन कोण झाला आहे तर यू. सगळ्यात पहिला कोण येणार आहे यू येणार. मग थर्ड पर्सन येणार आहे ही अँड नेक्स्ट फर्स्ट पर्सन म्हणजे मी आय येणार आहे इथं. ओके. नेक्स्ट बघा ही अँड आय आर ब्रदर्स. ओके. तर इथं हे बरोबर आहे का येस इट इज अन करेक्ट. तर ही अँड आय आर दी ब्रदर्स तर बरोबर आहे हे सेंटेन्स. सेकंड जे आहे ते आशिम अँड आय अटेंडेड दी लेक्चर. तर आशिम अँड बरोबर आहे हे जे आहे ते ट्रू आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट वर्बचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. थँक्यू.